डॉक्टरांच्या त्या 3 शब्दांनी राजवीरच्या आयुष्याला हादरवून सोडलं होतं. आम्ही नाही वाचवू शकलो. पण प्रश्न हा होता, नेमकं कोण गेलं होतं? श्रीनिका की तिच्या पोटात वाढणारं राजवीरचं बाळ? आणि जेव्हा डॉक्टरांनी सत्य सांगितलं तेव्हा एका बापाचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं. श्रीनिका वाचली होती, पण त्यांचं बाळ नाही. आता पुढे काय होणार? आपल्या बाळाला गमावल्याची बातमी श्रीनिकाला कळल्यावर ती कशी प्रतिक्रिया देणार? आणि राजवीर स्वतःला या दुःखातून सावरू शकेल का? चला तर मग जाणून घेऊया राज मल्होत्रा भाग 32मध्ये. डॉक्टर देशपांडेंच्या त्या 3 शब्दांनी अख्ख्या कॉरिडॉरमधली हवाच वाहत नसल्यासारखं वाटलं. आय एम सॉरी, पण आम्ही नाही वाचवू शकलो. राजवीरचा श्वास एका क्षणासाठी थांबला. त्याच्या कानात फक्त टिक टिक ऐकू येत होती. घड्याळाची नाही, तर त्याच्या काळजाची. तुकडे तुकडे होणाऱ्या काळजाची. कोण कोण नाही वाचलं डॉक्टर? रोहितनं धावत येऊन पुढं येत विचारलं. त्याचाही आवाज घाबराघुबरा झाला होता. डॉक्टर देशपांडेंनी मान खाली घातली. त्यांना बोलायलाही शब्द जड झाले होते. आम्ही श्रीनिकाला वाचवू शकलो. ती आता धोक्याबाहेर आहे. पण डॉक्टरांनी थांबून राजवीरकडे पाहिलं. पण बाळाला आम्ही नाही वाचवू शकलो. अपघातातला धक्का आणि आईचा लो बीपी. बाळाचा श्वास आधीच थांबला होता. बाळ गेलं. राजवीरचं तर अख्खं जगच थांबलं होतं. ते ऐकून तो जागेवरच कोलंडला. एक पाऊल मागे सरकला. त्याच्या पायातील ताकदच गेली. भिंतीचा आधार घेत तो खाली बसला. दिल्लीचा डॉन, ज्याने शेकडो लोकांच्या आयुष्याचा फैसला केला होता, आज नशिबाच्या एका फैसलापुढे हरला होता. पूर्ण हरला होता. त्याच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही, कारण धक्का इतका मोठा होता की रडणंही विसरायला झालं होतं. फक्त एक कोरडी भयान पोकळी त्याच्या डोळ्यात दाटली होती. सर, रोहित त्याच्याजवळ बसला. सर, रडा सर, स्वतःला आवरू नका. श्री ठीक आहे, ती लवकरच शुद्धीवर येईल. तिलाही मग तुम्हालाच तर सावरायचं आहे. जर तुम्हीच असं केलं तर? तो त्याची समजूत घालत होता. श्रीचं नाव ऐकताच राजवीरनं मान वर केली. त्याची नजर शून्यात होती. बाळ, माझं बाळ गेलं रोहित. श्रीने मला शेवटचं तेच सांगितलं होतं. बाळाला वाचवा. मी तिचा शब्द पाळू शकलो नाही. मी एक बाप म्हणून हरलो, नवरा म्हणून हरलो. तो आता रडत बोलत होता. त्याला स्वतःला सावरणे पण आता गरजेचे होते. तू बरोबर बोलतोय. त्याने थोडा वेळ रडून घेतले आणि मग शांत होत म्हणाला. सकाळचे आता 8 वाजत आले होते. ICUमधल्या बेडवर श्रीनिका डोळे उघडत होती. तिच्या हातात सलाईन, नाकात ऑक्सिजनची नळी होती. तिची प्रथम नजर छताकडे गेली. मग हळूच तिने मान वळवली. खिडकीतून येणारं कोवळं ऊन तिच्या चेहऱ्यावर पडत होतं. ती जिवंत होती, पण जिवंतपणाची जाणीवच नव्हती. तिने हळूच आपल्या हात पोटावर नेला. सपाट, पूर्णपणे सपाट. 6 महिन्यांचं ते ओझं, ते सुख, ते स्वप्न. आता तिथे काहीच नव्हतं. फक्त एक खोल खड्डा, काळजालाही आरपार भेदणारा. तिच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. ओठावर एकही किंकाळी आली नाही. फक्त एक थंड मृत शांतता. दार उघडून नर्स आत आली. मॅडम, शुद्धीवर आलात? कसं वाटतंय? तिने खूप काळजीने विचारलं. श्रीनिकाने तिच्याकडे पाहिलं. नजरेत एकच प्रश्न होता, पण ओठ हलले नाहीत. नर्सला कळलं. ती हळूच बाहेर गेली आणि राजवीरला बोलावलं. राजवीर धावत आत आला. 2 दिवसात त्याची दाढी वाढली होती. हो, तिला शुद्ध यायला 2 दिवस लागले होते. ती त्यानंतर कोमात गेली होती. त्याचे डोळेही खोल गेले होते. शर्ट चुरगाळलेला. श्री, तो तिच्या बेडजवळ बसला. त्याने तिचा थंड हात हातात घेतला. श्री, तू डोळे उघडलेस. देवाचे आभार. तू ठीक आहेस ना? श्रीनिकाने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत ना राग होता ना प्रेम. फक्त एक अनोळखी भाव होता.
जणू समोर उभा असलेला माणूस तिला ओळखीचाच नाही. तिने हळूच आपला हात त्याच्या हातातून सोडवला आणि मान फिरवली. ती शांतता राजवीरच्या काळजावर सुरा फिरवत होती. त्याला वाटलं होतं श्री रडेल, ओरडेल, त्याला मारेल. पण ही शिक्षा जिवंतपणी मरणाहूनही वाईट होती. श्री, बोल ना काहीतरी. माझ्यावर रागव, मला मार, पण अशी गप्प बसू नकोस प्लीज. राजवीरचा आवाज रडवेला झाला, पण श्रीनिकाने प्रतिसाद दिला नाही. तिची नजर खिडकीबाहेर झाडाच्या फांदीवर बसलेल्या चिमणीवर खेळली होती. ती चिमणी आपल्या पिल्लाला चोचीत घास भरवत होती. ते दृश्य पाहून राजवीर तिथून उठला आणि बाहेर आला. कॉरिडॉरच्या भिंतीवर डोकं आपटून तो ढसाढसा रडला. रोहितनं त्याला सावरलं. ही बातमी आता वाऱ्यासारखी कॉलेजमध्ये पसरली होती. राजवीरच्या कॉलेजमधले सगळे मित्र, प्रोफेसर सगळे हॉस्पिटलमध्ये येत होते. बन्या आणि शुभू तर रात्रीपासूनच तिथे ठाण मांडून बसले होते. राजजीजू, काय झालं हे? आम्हाला कळलंच नाही. बन्याने त्याला मिठी मारली. राजवीर काही बोलला नाही, फक्त मानेनंच नकार दिला. शब्दच संपले होते त्याचे. शुभू आत शिनिकाला भेटायला गेली. श्री, मी आहे ग, तुझी शुभू, बघ माझ्याकडे. तिने तिचा हात हातात घेतला. श्रीनिका तशीच खिडकीकडे बघत राहिली, जणू शुभू तिथे नव्हतीच. शुभूच्या डोळ्यात पाणी आलं. ती बाहेर आली आणि राजवीरच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून रडली. राजजीजू, ती अशी कशी झाली हो? आपली श्री अशी नव्हती. संध्याकाळीही माय आजी आली. गावाहून निघाल्याबरोबर थेट हॉस्पिटल गाठलं होतं. हातात परडी, त्यात खायला काहीतरी बांधून आणलं होतं. आजी आत गेली. श्रीनिकाला तसं निश्चल बघून आजीच्या काळजाचं पाणी झालं. तिने तिच्या कपाळावर हात फिरवला. पोरी, माझ्या सोन्या, बघ कोण आलंय ते. तुझी माय आजी आली. बोल ग माझ्याशी, एक शब्द बोल. आजीनं तिला कुशीत घेतलं. रड पोरी, रडून घे, मनात ठेवू नकोस. रडलीस तर तुला हलकं वाटेल. पण श्रीनिकाच्या डोळ्यातून पाणी आलं नाही. ती फक्त आजीच्या कुशीत तशीच पडून राहिली. पण तिच्या कानात मात्र एकच आवाज घुमत होता. तो आवाज तिचा स्वतःचाच होता, घाटातला. बेशुद्ध होताना तिने राजवीरला मारलेली ती आर्त हाक, बाळ आपलं गेलं श्री, रातचा. तो आवाज तिला आता सोडत नव्हता. रात्रंदिवस तिच्या डोक्यात वाजत होता. त्यामुळे ती कुणाशीच बोलत नव्हती. बोलली तर पुन्हा तोच प्रश्न विचारावा लागेल, बाळ कुठं आहे? आणि उत्तर तिला माहीत होतं. आज श्रीला शुद्धीवर येऊन 3रा दिवस होता. राजवीर आता पूर्णपणे कोलमडला होता. तो जेवत नव्हता, झोपत नव्हता, फक्त ओटीच्या बाहेरच्या त्याच खुर्चीत बसून राहायचा. कधी श्रीच्या रूममध्ये डोकावून बघायचा. तीही तशीच होती, अजूनही शून्यात हरवली होती. शरीराने इथे, पण मन अजून त्या होणाऱ्या बाळाच्या स्वप्नात अडकलेलं. रोहित आता दोघांचाही आधार झाला होता. तो राजवीरला जबरदस्तीनं जेवायला लावायचा. सर, तुम्ही असं खचलात तर श्रीला कोण सांभाळणार? तुम्हाला त्यांच्यासाठी उभं राहावं लागेल. तो आजही त्याला जेवण करा म्हणून सांगायला आला होता. कशासाठी उभं राहू रोहित? राजवीर खिन्न असला. जिच्यासाठी जगायचं होतं तिलाच मी गमावले. श्री जिवंत आहे, पण तिचा आत्माच मेलेला आहे. आणि त्याला मारले मी, माझ्या शत्रूने. त्याने मुठ्या आवळल्या. दत्ताजी नाईक, त्याला मी सोडणार नाही. पण आधी मला माझी श्री परत हवी आहे. ती अशी मला भगवत नाही. तो उठला आणि श्रीच्या रूममध्ये गेला. ती झोपली होती. झोपेतही तिच्या भुवया आक्रसल्या होत्या. जणू स्वप्नातही ती तेच युद्ध लढत होती. राजवीर तिच्या बाजूला बसला. त्याने तिचा हात हातात घेतला. श्री, मला माफ कर. मी तुझं रक्षण करू शकलो नाही. आपल्या बाळाचं रक्षण करू शकलो नाही. तू मला शिक्षा दे, पण अशी गप्प बसू नकोस. तू बोलली नाहीस तर मी जगू कसा? त्याने तिच्या हाताचं किस घेतली. त्याचे गरम अश्रू तिच्या थंड हातावर पडले. पण श्रीनिका हलली नाही. 4था दिवस आला. डॉक्टर देशपांडे राऊंडला आल्या होत्या नेहमीप्रमाणे. श्रीनिका, आता तुम्ही नॉर्मल रूममध्ये शिफ्ट होऊ शकता.
शारीरिकदृष्ट्या तुम्ही ठीक आहात, पण त्यांनी राजवीरपुढे पाहिलं. मानसिक धक्का खूप मोठा आहे. त्यांना वेळ द्या. जबरदस्ती करू नका. त्या स्वतःहून बोलतील तेव्हा बोलतील. श्रीनिकाला प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट केलं. बन्या आणि शुभूने रूम सजवली. फुलं आणली. तिला आवडणारी पुस्तकं ठेवली. पण श्रीनिकाने कशाकडेच पाहिलं नाही. तिची नजर फक्त खिडकीतून दिसणाऱ्या आभाळाकडे होती. रिकामं निळं आभाळ, तिच्या मनासारखं. रात्री आजी तिच्याजवळ बसली होती. पोरी, तुझ्या आवडीचा शिरा बनवून आणलाय. 2 घास खा. बघ, किती दिवस झालं. श्रीनिकाने आजही नुसती मान हलवली, नकार दिला. अगं, असं करत नसत्यात. पोटात अन्न गेलं नाही तर कसं होईल? त्या खूप हळव्या झाल्या होत्या. श्रीनिकाने पहिल्यांदा ओठ हलवली. आवाज इतका हळू होता की आजीला कान द्यावा लागला. पोटात आता काय उरले आजी? ज्याच्यासाठी खायचं ते तर गेलं. ते शब्द ऐकून आजीला रडू कोसळलं. बाहेर बसलेल्या राजवीरनं ते ऐकलं. तो धावत आत आला. श्री, तू बोलली श्री? पण श्रीनिकाने पुन्हा मान फिरवली. एक वाक्य, फक्त एक वाक्य बोलून ती पुन्हा त्या शांततेत गेली. पण त्या एका वाक्यानं राजवीरच्या काळजावर निखारे ठेवले. रात्रभर राजवीर तिच्या बेडजवळ खाली बसून होता. तिचा श्वास ऐकत. तिने झोपत काहीतरी पुटपुटल्यासारखं वाटलं. तो जवळ गेला. बाळाला थंडी वाजतेय, चादर द्या ना. ती झोपेतच बोलत होती. राजवीरनं तोंडावर हात ठेवला आणि हुंदका दाबला. त्याची स्त्री अजूनही बाळाच्या विश्वात होती. श्रीनिका अजूनही त्या न जन्मलेल्या बाळाच्या विश्वात अडकली होती. आणि राजवीर तिच्या प्रत्येक शब्दासोबत आतून तुटत होता. तिच्या ओठांवरून निघालेलं ते एक वाक्य, बाळाला थंडी वाजते, चादर द्या ना, राजवीरसाठी ते फक्त शब्द नव्हते. ते त्याच्या हरवलेल्या बाळाची आठवण होती. आणि श्रीनिकाच्या मनात अजूनही जिवंत असलेल्या त्या स्वप्नांची साक्ष होती. पण श्रीनिकाला या दुःखातून बाहेर काढणं राजवीरसाठी आता सर्वात मोठं आव्हान होतं. आणि दुसरीकडे दत्ताजी नाईक विरुद्ध राजवीरच्या मनात पेटलेला सूड अजूनही शांत झालेला नव्हता. श्रीनिका पुन्हा पूर्वीसारखी होईल का? राजवीर तिला या दुःखातून बाहेर काढू शकेल का? आणि दत्ताजी नाईकला त्याच्या कृत्याची शिक्षा कधी मिळणार? जाणून घेण्यासाठी पाहत रहा राज मल्होत्राचा पुढचा भाग. तोपर्यंत कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.